हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाला कुठेतरी एकदा तोडगा काढायचा. तुम्हाला द्यायचंच ना, ते एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे बापले लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठेतरी उठतो. पण कुठेतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना, एक रक्ताची माया असती, ती माया कुठेतरी गुंतलेली असते. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे, आज पण द्यायचंच. तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त, तर ते माणसाला असं वाटतं याने लयच खस्ता खाऊन लयच नड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. तुम्ही जे आर काढलाय 5 जूनला, आज हे 19 जून, शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं. जर सरकार सांगतंय